चंद्रपूर शहरातील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या पिलरवर लावण्यात आलेले व्हर्टिकल गार्डन उजाडले आहे। लाखो रुपयांचा खर्च करून तयार केलेले हे गार्डन झाडे चोरीला गेल्याने नावाला उरले आहे। शहराच्या सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेतर्फे हे व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आले। 2 पिलर त्यासाठी निवडून झाडे लावण्यात आलीत। महिनाभर त्याची निगा राखली गेली, मात्र त्यानंतर दुर्लक्ष झाले। झाडांना नियमित पाणी मिळेनासे झाले, त्यामुळे झाडे सुकायला लागलीत। अशातच चोरट्यांनी यातील रोपे लांबवायला सुरुवात केली आणि पाहता पाहता हे फुललेले गार्डन ओसाड झाले। लाखोंचा खर्च वाया गेला। पैशांची ही उधळपट्टी आता विरोधकांना बोलण्याची संधी देत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाने या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम केले आहे अशी आमच्याकडे माहिती आहे आणि रेल्वे ओव्हरब्रिज तयार करताना सुशोभीकरण करण्यासाठी त्याच्या पिल्लरवर व्हर्टिकल प्लांटेशन करण्यात आलं होतं। लाखो रुपयाचा खर्च या व्हर्टिकल प्लांटेशनसाठी करण्यात आला होता, पण ती झाडं आता दिसत नाहीये। ती चोरीला गेली की काय झाली, ती झाडं कोणी खाल्ली? कारण की जनावरांचा जर विचार केला तर ती इतक्या उंचीवर तर खाऊ शकत नाही। त्या झाडाचं झालं काय याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे। हा शासनाचा पैसा आहे, जनतेच्या टॅक्समधून हा खर्च होतो आणि त्याची दखल घेतली पाहिजे। आणि जर चोरी गेली असेल तर पोलिसात तक्रार करून कारवाई केली पाहिजे, सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे। पण मला असं वाटते, आम्हाला असं वाटते की ही झाडं लावून दिली, खर्च केला, ज्याचे पैसे त्याला मिळाले आणि आता त्याच्याकडे कोणीही बघायला तयार नाही।